आम्ही सुद्धा त्याच वेगाने करू आणि फक्त नवी मुंबई नाही तर पूर्ण महाराष्ट्रात या बालरंगभूमी नवी मुंबई खात्याचं नाव आम्ही करू. म्हणून मला तुम्हाला कलाकारांना कुठं थांबवायचं नाही. पण जर कदाचित उद्या चुकून तुमच्यावरती वाईट काय गोष्टी तुमच्यासाठी आम्ही ताकदी शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई अध्यक्ष विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली बाल रंगभूमी परिषद नवी मुंबई शाखेचा उद्घाटन सोहळा बाल रंगभूमी परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्षा तथा अभिनेत्री नीलम शिर्के व बाल रंगभूमी नवी मुंबई अध्यक्ष शुभम चौगुले यांच्या उपस्थितीत रंगभूमीचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मनोज हदंकर, विशाल महाडिक, नाट्यकर्मी रवी वाडकर, सदानंद गोळे, रवींद्र औटी, पंकज भोसले यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे अध्यक्ष शुभम चौगुले यांच्या हस्ते तसेच अभिनेता प्रशांत निगडे यांच्या हस्ते व नवनिर्वाचित कमिटी बाल रंगभूमी उपाध्यक्ष प्रशांत निगडे, सचिन पवार, खजिनदार निखिल औटी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आपल्या मनोगतात अखिल भारतीय नाट्य शाखा अध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले, बाल रंगभूमीच्या माध्यमातून नवी मुंबई आणि परिसरातील बाल कलाकार घडवले जातील जेणेकरून त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. तसेच इतर कलाकारांनी देखील आपली मनोगते व्यक्त करत विजय चौगुले यांचे आभार मानले. या प्रसंगी अध्यक्ष शुभम चौगुले यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले, या बाल रंगभूमी नवी मुंबई शाखेच्या माध्यमातून नवी मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातील देखील बाल कलाकार घडवले जातील. आज सन्माननीय नीलम शिर्के मॅडम यांच्या हस्ते व चौगुले साहेब यांच्या हस्ते आज इथं शाखेची ओपनिंग झालेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे की बाल रंगभूमीच्या अध्यक्षा सन्माननीय नीलम शिर्के मॅडम यांनी सातत्याने बाल रंगभूमीसाठी कार्य व 26 शाखा आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी खोललेल्या आहेत. तसेच ही त्यांनी 26 शाखा पूर्ण महाराष्ट्रभरात खोलल्याने आज ही आपल्या 27व्या शाखेचं आज इथं ओपनिंग होतं. आणि खरं तर आज सगळ्या बाल रंगभूमी सगळ्या शाळांमध्ये व सगळ्या पूर्ण नवी मुंबईच्या सगळे बाल कलाकार असतील, सर्व नाट्यप्रेमी असतील, त्या सर्वांना घेऊन ही शाखेचं आज इथं ओपनिंग केलेलं आहे. तसंच मी परत एकदा नीलम शिर्के मॅडमचे मी आभार मानेन की त्यांनी मला अध्यक्षपदी ही संधी दिली आणि या संधीचं मी नक्कीच सोनं करेल आणि पूर्ण नवी मुंबई नाही तर पूर्ण महाराष्ट्रात बाल रंगभूमी नवी मुंबई शाखेचं नाव आम्ही पूर्ण महाराष्ट्रात करू हे मी त्यांना ग्वाही दिली. त्याचप्रमाणे बाल रंगभूमीच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांनी सांगितले, बाल रंगभूमीच्या माध्यमातून महाराष्ट्रात जवळपास 26 शाखा निर्माण करण्यात आल्या असून नवी मुंबईत ही 27वी शाखा आहे. त्यामुळे येथील बाल कलाकारांना नक्कीच हक्काचे व्यासपीठ मिळाले असून त्याचा फायदा नक्कीच ते घेतील. भरपूर काम करायचं, पण काम करत असताना आपली शाखा म्हणजेच बाल रंगभूमी एवढंच त्याला माहित होतं. या सगळ्यांची एक सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला, सगळ्याच मध्यवर्ती कार्यकारिणी, आणि त्यामध्ये मग प्रत्येक शाखेचे काही सभासद आम्हाला जॉईन होत गेले. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला, प्रत्येक शाखेत गेलो आणि ती शाखा का काम करत नाहीये किंवा काय अडचणी येतात किंवा त्या शाखेच्या आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत किंवा त्याला बालरंगभूमी म्हणजे काय वाटतं आणि आम्ही बालरंगभूमी म्हणजे काय काम करतो हे त्यांच्यावर संवाद साधला. कुठेही भाषण किंवा त्यांना असं केलं पाहिजे, तसं झालं पाहिजे असं न सांगता त्यांचे विचार देखील जाणून घेतले, आमचे विचार देखील त्यांच्यासमोर मांडले. त्यांचे नवीन इनोव्हेटिव्ह विचार होते ते आम्ही स्वतः आमच्यामध्ये घेऊन दुसऱ्याही शाखांना सांगितले. तसेच यावेळी नागरिकांनी आपले मते मांडत काही सूचना देखील केल्या.